नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता मधुभाऊंची सुधारण्याची जी काही लेवल आहे ती घरी जाऊन व्यवस्थित होणार असं जेव्हा कळतं, तेव्हा अर्जुन आणि सायली हे मधुभाऊंना आश्रमात पुन्हा घेऊन जाण्याचं ठरवणार आहेत. त्याचप्रमाणे आता सचिनची आणि प्रियाची युती झाल्यामुळे दोघंजणही आता मोठा बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु आता जेव्हा मधुभाऊंना सायली आणि अर्जुन दोघंही घेऊन येणार आहेत, त्याच वेळेला आता मधुभाऊ जेव्हा प्रियाला समोर पाहणार आहेत, तेव्हा त्यांचा पूर्णपणे आता स्वतःवरचा कंट्रोल सुटून म्हणजेच प्रियाला समोर पाहिल्यानंतर सायलीचा सगळा भूतकाळ त्यांना आठवतो. आणि जी मुलगी तुम्हा सगळ्या कुटुंबाला फसवती, ही मुलगी तन्वी नाही आहे, तर तन्वी ही सायली आहे, हे सगळ्यांसमोर आता मधुभाऊ स्वतः सांगणार आहेत. त्यामुळे आता हे सगळं काय काय आणि कसं कसं घडणार सगळं आजच्या भागामध्ये पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की प्रिया ही सचिनची मदत घेण्यासाठी तडफडत असते. त्याचा फोन नंबर ही ती सचिनचा फोन नंबर ती लावत असते, परंतु सचिन याचा फोन काही लागत नसतो. परंतु ती तिच्या सेलमध्ये जात असताना तेवढ्यातच आता समोर सचिन दिसल्याने तिला खूप मोठा आनंद होतो, कारण की आपण ज्या व्यक्तीला शोधतोय तीच व्यक्ती समोर दिसली आणि तिला खूप बरं वाटतं. आता सचिन तिला म्हणतो की मला माहिती आहे इथे सगळं तुला अडकवण्याचं काम हे सुभेदारांचं आहे आणि अर्जुन आणि सायलीने तुला खूप चांगल्या पद्धतीने इथे अडकवून ठेवलेलं आहे. म्हणूनच मी तुला भेटायला आलो आहे, जेणेकरून तुझ्या ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या म्हणजे राग जो काही आहे तो माझ्यासोबत तू शेअर करू शकते. आणि एक अशी व्यक्ती तुझ्यासोबत आहे जी मिळून आपण दोघंजणही सुभेदारांची वाट लावू शकतो. तेव्हा मग प्रिया म्हणते की हो नक्कीच, आणि त्याचीच मी वाट बघते आणि मलाही माहिती आहे की तुलाही खूप मोठा त्रास झाला आहे. आता तो म्हणतो की हो मी त्या अस्मितासोबत घटस्फोट घेतला आहे आणि किती काही झालं तरीही मला अस्मिता आणि तिच्या घरच्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो ही चांगली संधी आहे, ही संधी सोडता कामा नये, मी किती काही झालं तरीही तुझी मदत नक्कीच करू शकते. तो म्हणतो की हो मला तुझीच मदत लागणार आहे आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे. एकदा की तुझ्याकडून मदत घेतली की सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी उत्तम होणार आहेत. त्यावेळेला आता प्रिया ही त्याला म्हणत असते की माझ्याकडे एक खूप मोठा बॉम्ब आहे, तो जर बॉम्ब तू सुभेदारांच्या घरात जाऊन फोडलास तर खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. तेव्हा मग ती सगळं काही सांगते की माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ आहे आणि जर तू हे जाऊन सांगितलंस ना तर खूप मोठा बॉम्ब फोडला जाईल आणि मला पुन्हा त्या घरामध्ये घेतील आणि जर मी पुन्हा त्या घरामध्ये शिरले तर मात्र आपलं प्लॅनिंग करायला आपण पुन्हा सुरुवात करू शकतो. तर त्यावर तिला सचिन म्हणत असतो की एक गोष्ट तुला पक्की ठरवावी लागेल, म्हणजे मी काय करायचं आहे ते आता मला सांग, तू स्वतः बाहेर निघून तिथे सांगणार आहेस की मला काही सांगावं लागेल. तेव्हा त्याला प्रिया सांगते की मी अश्विन आणि अर्जुनला हे सगळं सांगितलं, त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते दोघंही काहीही ऐकायला तयार नाही. मी त्यांच्याशी या गोष्टीवरती बोलले होते, परंतु त्यांनी मला अजिबात ऐकलेलं नाही आहे. म्हणून आता तू मला इथून बाहेर काढण्याची प्रोसिजर सुरू कर. मी ते जेव्हा सांगायचं तेव्हा सांगेनच, परंतु तुला काहीही करून ही बातमी कल्पना सुभेदारपर्यंत पोचवावी लागेल. तेव्हा जाऊन मी आल्यानंतर खूप मोठी गोष्ट घडू शकते. तर इकडे घरातले सगळेजण आनंदामध्ये असतात आणि सायली आणि अर्जुन यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मधुभाऊंना घरी जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतो, कारण की किती काही झालं तरीही एकदा की मधुभाऊ घरी आले की नक्कीच त्यांना जे काही बोलायचं होतं, जे काही सांगायचं होतं त्या सगळ्या गोष्टी त्या शेअर करू शकतील. म्हणूनच आता घरातले सगळेजण त्याच विचारांमध्ये असतात. तर दुसरीकडे सायलीच्या मनामध्ये एक टेन्शन हेच असतं की माझ्याबद्दल म्हणजे माझं सत्य कसं समजेल मला. मधुभाऊ जर घरी आले तर नक्कीच ते काही ना काहीतरी मला सत्य सांगू शकतील आणि जर मधुभाऊ बरे झाले तरच मला त्यांच्याबद्दलचं जे काही आहे ते सगळं काही समजू शकेल. तर इथे प्रतिमा आणि सुमन दोघीजणीही सायलीसाठी खूप खुश असतात, कारण की मधुभाऊ हे घरी येणार याचा सायलीला खूप आनंद असतो. प्रतिमा म्हणते की मला माहिती आहे सायली, तू जसं मला बरं केलंस ना, मी इतकी आजारी असायचे पण तू माझी काळजी घेऊन मला बरं केलं होतंस, मला पॉझिटिव्ह केलंस, तसंच तू मधुभाऊंच्या बाबतीतही घडवून आणशील मला माहीत आहे. आता सायलीचा तिला खूप जास्त अभिमान वाटत असतो की काही झालं तरीही जर माझी तन्वी असती ती पण अशीच असती, असं सारखं तिला वाटत असतं. तर इकडे डॉक्टर हे फायनल मधुभाऊंना डिस्चार्ज पेपर तयार करत असतात. ते म्हणतात की हे बघा आता फक्त एकच लक्ष तुम्हाला द्यावं लागेल, ते म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट, म्हणजे हवं तर मी तिकडे तुमच्याकडे त्यांचं चेकअप करायला येत जाईन, पण एक काळजी घ्यायची तुम्हाला गोष्टीची, ते म्हणजे की ते बोलते कसे होतील ते बघायचं तुम्हाला. त्या घरातल्या वातावरणात सगळ्यांबरोबर जेव्हा ते बोलतील ना तेव्हाच त्यांना लवकर कव्हर होणार आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही त्यांना घरी घेऊन गेलात तर बरं होईल.
तेव्हा मग आता सायली म्हणते की डॉक्टर, आम्ही त्यांना ना आश्रमामध्ये, म्हणजेच त्यांचा आश्रम हे खूप आवडतं आहे आणि जर त्यांना आश्रमामध्ये घेऊन गेले तर ते कदाचित तिकडच्या माणसांमध्ये रुळतील आणि मग सगळं काही करायला तयार होतील. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, पण तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. आश्रमामध्ये कदाचित त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. आता अर्जुनलाही त्यांचं म्हणणं पटतं. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे अर्जुन विचार करायला लागतो की इथे असताना आम्ही त्यांच्यावरती इतकं डॉक्टरचं सगळं लक्ष होतं, पण तरीही तिथून काही ना काहीतरी त्यांच्यावरती झालंच, म्हणजे त्यांचा मास्क तरी काढला गेला. म्हणूनच आता सायलीच्या डोक्यामध्ये विचार येतात की नको, जर आपण त्यांना आश्रमामध्ये ठेवलं आणि तिथे जर त्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर मग उगीचच प्रॉब्लेम नको. म्हणून आता सायलीच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो की आपण त्यांना आश्रमामध्ये न ठेवता त्यांना घरीच घेऊन यावं. म्हणजे जर सुभेदारांच्या घरी त्यांना घेऊन आले तर सगळ्यांचं त्यांच्यावरती बारीक लक्ष असेल, शिवाय घरात येणं जाणं वगैरे सगळं जे काही आहे त्यावर तरी लक्ष ठेवता येईल आणि आश्रमात हे सगळं इतकं व्यवस्थितपणे लक्ष ठेवता येणार नाही. त्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघंही विचार करतात की आपण सुभेदारांच्याच घरी मधुभाऊंना आणूया, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नसेल. आता सायली हा जो त्यांचा म्हणजे दोघांचा जो झालेला डिसिजन असतो तो डिसिजन घरात सगळ्यांसमोर सांगते आणि म्हणते की आपण मधुभाऊंना इथे आणायचे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा मग कल्पना म्हणते की हो, म्हणजे सायली मधुभाऊंना इथे आणायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांची सगळी मेडिकली काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित झाली पाहिजे आणि हो आपण ते करू सगळं, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं आता ती प्रार्थना देवाकडे करत असते. सगळेजण मधुभाऊंसाठी प्रार्थना करत असतात, पण सायलीच्या मनामध्ये मात्र तिच्याच सगळ्या चिंता सुरू असतात. आता कुसुमने मधुभाऊ हे आश्रमामध्ये जाणार म्हणून सगळी तयारी करायला सुरुवात केलेली असते. मधुभाऊंसाठी आता कुसुमताईने तिकडचं आश्रमातलं सगळं काही आवरायला आणि ते जिथे राहायचे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता लक्ष घालायला सुरुवात केलेली असते आणि त्याचमुळे ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करू शकेल असं माहीत असतं. तर आता सायली ही मधुभाऊंना सांगायला येते की मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आपण तुम्हाला घरी घेऊन जातोय आणि जर तुम्ही घरी आलात तर सगळं काही व्यवस्थित होईल. सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने तुमच्यासाठी आम्ही करू शकू. आणि मधुभाऊ, तुम्ही माझ्या सानिध्यामध्ये राहणार आहात. तुम्हाला जे काही बोलायचे, जे काही सांगायचे ते सगळं तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या साऊबाळाबरोबर तुम्ही आता राहणार आहात. बस झालं आता हे हॉस्पिटल वगैरे सगळं आपण आपल्या घरी राहूया, म्हणजे कसं तुम्हाला सगळं बरं वाटेल, सगळं काही व्यवस्थित होईल. अशा सगळ्या गोष्टी आता त्यांच्या मनामध्ये सुरू झालेल्या असतात आणि त्यामुळे सायली ही विचार करत असते की किती काही झालं तरीही आता मधुभाऊंना बरं करायचं आहे. आणि जेव्हा मधुभाऊंना सायली असं बोलून दाखवते तेव्हा मधुभाऊंच्या डोळ्याची म्हणजेच उघडझाप होते पापण्यांची. तेव्हा मग आता सायली असं बोलल्याबरोबर ते खूप खुश होतात आणि मग अर्जुन म्हणतो की बघितलं बायको, तू असं बोललीस ना, त्याबरोबर मधुभाऊंना खरंच खूप बरं वाटलं. हे जे काही चालू आहे ते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे चालू आहेत. त्यानंतर मग आता सायली ही कुसुमताईबरोबर आश्रमामध्ये आलेली असते. त्यांच्या काही जुन्या वस्तू असतात ज्या पाहून त्या खुश होऊ शकतील किंवा मधुभाऊंचे जुने ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजेच आश्रमातली त्यांची जी काही कामं ही कदाचित जर त्यांच्यासमोर ठेवली तर त्यांना बरं वाटेल असं सायलीचं आणि कुसुमचं म्हणणं असतं. त्यामुळे त्या दोघीजणीही आश्रमामध्ये आलेल्या असतात. तेव्हा आश्रमात आल्यानंतर मग किचनमध्ये आल्यावरती इथे कुसुमताई म्हणत असते की बघितलंस का सायली बाळा, अगं हे आश्रम आणि यामधल्या भिंती बघितल्यास का तू? अगं या भिंतीवरती ना किचनवरती तू सगळी चित्र रंगवून ठेवलेली असायचीस. तेव्हा सायली आता ते चित्र बघते आणि म्हणते की कुसुमताई हे चित्र मी काढलं आहे. तेव्हा ती म्हणते की हो, हे चित्र तूच काढलेलं आहेस आणि इतकं सुंदर काढलं आहेस बघ ना. इथे ना सगळ्या मुली असायच्या, त्यांना ना तुझं खूप कौतुक असायचं लहानपणी साऊ, आणि ती प्रिया तर ना नुसती तुझ्यावरती जळायची. तुझा चांगला अभ्यास, तुझी ही चांगली चित्र, त्यामुळे ना तिला खूपच असं वेगळं वाटायचं. तेव्हा मग आता सायली विचार करते की मला सांग, हे माझं चित्र आहे का कुसुमताई? तेव्हा ती म्हणते की हो अगं साऊबाळा, हे तुझंच तर चित्र आहे आणि तुझ्या चित्रामुळे सगळेजण आम्ही खूप खुश असायचो आणि मधुभाऊ त्यांना पण तुझ्या चित्रामुळे खूप असा आनंद वाटायचा. हे ऐकल्यानंतर आता सायलीला कुसुमताई जरा बाजूला जाते आणि सायलीला लहानपणीची जी तन्वी आहे ती समोर दिसायला लागते. आता ती समोर दिसल्याबरोबर लगेचच सायली म्हणायला लागते की कोण आहेस तू आणि कोण आहेस तू, मला अशी कशाला दिसतेस, नेमकं काय आहे आपलं नातं एकमेकींशी, असं म्हणून ती आता तिच्याकडे बघतच असते. आणि ती तिच्याकडे बघत असताना आता तिला एक वेगळी चमक डोळ्यामध्ये जाणवत असते आणि मग तन्वी तिला समोर बघते आणि विचार करते की नाही, ही कोण आहे, तू मला बघ तरी ना, म्हणजे मला समजेल की तू नक्की कोणाकडे बघतेस, तू माझ्याकडेच बघतेस ना, बघ ना एकदा, मला सांग की तू मीच आहेस का,
मला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की तू मीच आहेस. मग नक्की तू चेहरा तरी दाखव मला, माझ्याकडे वळून तरी बघ, मला सांग, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला दे. काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत, ते प्लीज मला तू सांग. असं म्हणून ती आता तिला बोलत चाललेली असते. त्याच वेळेला इथे आता सायली ही असं बोलायला लागल्याबरोबर तन्वी ही पटकन तिच्याकडे वळून पाहते, म्हणजेच लहानपणीची तन्वी. आता तिला पाहिल्यावरती लगेचच सायली म्हणते की बोल, तू मला ओळखतेस ना? तेव्हा ती म्हणते की हो, मी तुला ओळखते, कारण मी तुझं बालपण आहे आणि मी तन्वी आहे, तन्वी, आणि तू सायली आहेस. तुझं नाव हे वेगळं आहे आणि माझं नाव वेगळं, पण मी तुझंच बालपण आहे आणि तू मी आहे. अशा मोठ्या सत्याचा उलगडा आता इथे सायलीसमोर त्या तन्वीने लहान मुलीने केलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यात मोठी गोष्ट ही सायलीला समजली की ती तन्वी आहे. आता ती म्हणते की हे बघ, तुला मी इतके दिवस दिसते यामागचं कारण तुला समजलं नाही का? तर इथे आता अर्जुन हा सारखा सायलीला फोन करत असतो की बायको, तुझं तिथलं आश्रमातलं आटपलं असेल तर आपण मधुभाऊंना घरी घेऊन जाऊया. आणि घरी पण तो फोन करून सांगतो की आम्ही आता थोड्या वेळातच मधुभाऊंना घ्यायला म्हणजेच आणायला येणार आहोत. म्हणूनच आता कल्पना आणि बाकीचे सगळे मधुभाऊंच्या स्वागतासाठी तयारी करून असतात, जेणेकरून मधुभाऊंचं स्वागत करता यावं. त्याच वेळेला इथे आता घरात सगळेजण तयार असतात. अर्जुनला अश्विन वगैरे सगळे फोन करून बोलतात की हो, तू नको काळजी करूस, आम्ही सगळेजण तयार आहोत. आणि अर्जुन, तू काळजी करू नकोस, अरे तुझा डॉक्टर भाऊ या घरामध्ये आहे, त्याच्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मी सगळं बघेन त्यांना, तुला काळजीचं करत नाही आहे. तू आणि सायली एकदम निश्चिंत राहा. आणि अर्जुन, तू सायलीची काळजी घे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता इथे करण्याची आता गरज नाही, असं तो त्यांना बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता सायली ही विचार करायला लागते की लवकरात लवकर काहीतरी असं आता घडलं पाहिजे, म्हणजे मला आता अर्जुन सरांशी हे सगळं बोलता आलं पाहिजे. किती काही झालं तरीही मला आता एकच गोष्ट समजते, ते म्हणजे की मधुभाऊ आणि आम्ही दोघंही, आमचं काहीतरी कनेक्शन आहे आणि ही जी मुलगी आहे ती मीच आहे, म्हणजे तन्वी. आता मधुभाऊंकडूनच मला हे सगळं विचारून घेतलं पाहिजे की नक्की मीच मीच लहानपणीची तन्वी आहे का, आणि प्रतिमा त्यांची मी मुलगी आहे का, असं आता सायलीच्या मनात सुरू असतं. तर इथे सचिनला प्रिया म्हणते की तू एक काम कर सचिन, तू मला इथून बाहेर काढण्याची तयारी सुरू कर, मला तू इथून बाहेर काढ, म्हणजे मला पुढे बघता येईल की काय करायचं ते. इथून जर तू मला बाहेर काढलंस ना तरच आपण सगळं काही साध्य करू शकतो. सुभेदारांच्या घरी नुसतं मी प्रेग्नेंट असून चालणार नाही, मला इथून बाहेर निघाली तर काही ना काहीतरी करता येईल. म्हणूनच तू मला इथून बाहेर काढ, म्हणजे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थितपणे मला करता येईल. असं म्हटल्यानंतर आता इथे सचिन हे सगळं बोलत असताना प्रिया या सगळ्या गोष्टींकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष ठेवून असते. आणि सचिन तिला प्रॉमिस करतो की मी तुला इथे उद्याच्या दिवसामध्ये बाहेर काढेन. आणि सचिनने आता लवकरात लवकर वकील बोलवलेला आहे आणि वकिलाच्याच थ्रू तो आता तिला बाहेर काढणार असतो. तर इथे मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणी येत असतं, कारण की सायलीला सत्य सांगायचं आहे, पण ते मी कसं सांगू, त्यांच्या जीवामध्ये जीव येत नसतो. असं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून मला परमेश्वराने एक शक्ती दिली पाहिजे आणि उठून मला माझ्या साऊबाळाशी बोलता आलं पाहिजे. असं सगळं त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चिंता उमललेली आहे आणि म्हणून त्यांना त्याचा त्रास होतो. आता सायली म्हणते की कुसुमताई, आपण मधुभाऊंच्या सगळ्या गोष्टी घेतल्यात, आता माझ्या घरी आपण मधुभाऊंना घेऊन जाऊया. आता मधुभाऊंना घरी आणल्यानंतर खरं तर त्यांना थोडा त्रास व्हायला लागलेला असतो, कारण की हॉस्पिटलच्या वातावरणापासून त्यांना प्रवास करून घरी आणलं गेलेलं असतं, म्हणूनच त्यांना थोडा त्रास व्हायला लागतो. तर सायली त्यांना सांगते की मधुभाऊ, तुम्ही खोलीमध्ये आराम करा, तुम्हाला जेवण वगैरे मी खोलीमध्येच देत जाईन. परंतु मधुभाऊंना जेवणाची वगैरे अजिबातच इच्छा नसते, कारण की त्यांना या सगळ्या गोष्टी काहीच सहन होत नसतात. म्हणून आता मधुभाऊंची एक्स्ट्रा केअर घेण्याची जास्त गरज लागलेली असते. सगळं काही मधुभाऊंच्या काळजीने व्हायचं असतं, म्हणून सगळी तयारी ही त्यांची सुरू असते. तर इथे ज्याप्रमाणे सचिनने प्रयत्न केलेले असतात त्याचप्रमाणे आता प्रिया ही मधुभाऊ आल्याच्या दुसऱ्याच दिवशी जेलमधून सुटून आलेली आहे आणि ती म्हणजेच जामिनावर का होईना तिला सोडून आता आणल्यानंतर ती जेव्हा सुभेदारांच्या घरी येते आणि ती सुभेदारांच्या घरी आता मोठा बॉम्ब फोडते, तो म्हणजे की मी प्रेग्नेंट आहे आणि मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. हे जेव्हा सगळेजण ऐकतात तेव्हा त्यांना जबरदस्त असा धक्का बसतो. परंतु मधुभाऊ आता यांना काही राहत नाही आहे, कारण की प्रत्येक वेळेला सायलीच्या हक्कावरती ती दाब आणते. सायलीला कुठल्याही प्रकारचा हक्क लहानपणापासूनच प्रिया मिळवून देत नाही, म्हणूनच आता सायली प्रेग्नेंट असल्यामुळे प्रिया पण मुद्दाम नाटक करते असं मधुभाऊ हे विचार करतात. आणि त्याच वेळेला एक चमत्कार होऊन मधुभाऊ स्वतः तिला बोलायला लागतात की मूर्ख मुली,
हे सगळं तू माझ्या साऊ बाळासाठी करतेस माहिती आहे मला, तिला त्रास व्हायला हवा म्हणून करतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिचा हक्क मारू शकत नाही, कारण की तू तन्वी नाही आहेस, तू आहेस प्रिया, तू खोटारडी आहेस आणि खरी तन्वी ही माझी साऊ बाळ आहे. आणि सगळ्यांसमोर त्यांनी खुलासा केल्याबरोबर आता सगळ्यांना धक्का बसतो आणि सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ खरंच मी तन्वी आहे ना, आणि मी प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहे ना. तेव्हा मग ते म्हणतात की हो साऊ बाळा, मला तुला हेच सांगायचे होते की तू त्यांची मुलगी आहेस आणि तुझा खरा हक्क आहे या घरावर. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांचे डोळे अगदी चमकून उठतात आणि प्रियाचा खोटारडेपणा अगदी सगळ्यांसमोर आलेला आहे. नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.